The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Candid Podcast Super 11 Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11च्या फर्स्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे नाशिक शहराचा विकास आणि न्याय व्यवस्था. शहराचा विकास होत असताना न्याय व्यवस्थेतील पारदर्शकता आणि आधुनिकीकरणाचे आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि सार्वजनिक विश्वास वाढवण्यासाठी आदर्श न्याय व्यवस्थेकडून काय अपेक्षा आहेत, अशा विविध विषयांवर आज मंथन करणार आहोत. यासाठी प्रभावी न्याय व्यवस्था आणि न्यायासाठी कायमच आग्रही भूमिका घेणारे आदरणीय सिनियर क्रिमिनल लॉयर अँड द एक्स चेअरमन ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ॲडव्होकेट अविनाशजी भिडे हे आपल्यासोबत असणार आहेत. आणि ॲडव्होकेट भिडे यांच्यासोबत संवाद साधणार आहेत आपले होस्ट माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासने. चला तर मग पाहूया पॉडकास्ट सुपर 11. हाय, नमस्कार. मी नितीन उपासने. मला असं वाटतं की गेल्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण नाशिक शहरातल्या नामवंत वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची ओळख करून घेतोय, किंवा त्यांच्याशी आपण संवाद पण साधतोय. बिझनेस झाला, प्रशासन झालं, आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना तुमच्या अपेक्षेनुसार तुम्ही ज्या वेगवेगळ्या अपेक्षा मेसेज आणि मेलच्या माध्यमातून केल्या आहेत, त्यातली आज एक नवीन पर्सनॅलिटी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आणलेली. मला असं वाटतं की तुमच्या बालपणापासून किंवा माझ्या बालपणापासून आपण एक ऐकत आलेलो आहोत, शहाण्याने कोर्टाची पायरी चढवली. पण हे खरंच आहे का? कारण पायरी जर चढली नाही तर न्याय हा लोकशाहीचा जो मूळ पाय, आणि भारत हा लोकशाहीचा प्रधान देश आहे. या देशामध्ये न्याय व्यवस्था बळकट व्हावी, या न्याय व्यवस्थेतून सर्वसामान्य माणसांपासून तर प्रत्येक गरजवंताला न्याय मिळावा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या, ही कुठेतरी माफक अपेक्षा आपली सर्वांची असते. आणि म्हणून कोर्टाची पायरी चढू नये असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून ह्या क्षेत्रामधल्या नामवंताची आज तुमची भेट घालावी, ही एक इच्छा होती. म्हणजे जस्टिस, न्याय हे क्षेत्र आपल्यासाठी जरी नवीन असलं, आपण त्याच्याशी कुठे संलग्न जरी नसलो, तरी हे क्षेत्र तितकंच महत्वाचं आहे या लोकशाही प्रधान देशामध्ये. आणि मग अशा व्यवस्थेमध्ये स्वतःच सामाजिक, स्वतःच राजकीय, स्वतःच प्रशासकीय कौशल्य सिद्ध करणारं व्यक्तिमत्व सुद्धा नाशकात आहे. अशातल्याच आज एका महान व्यक्तिमत्वाला आपण इथे संवाद साधण्यासाठी आज बोलवत आहोत. ॲडव्होकेट अविनाश भिडे हे नाशिक मधलं नामवंत नाव, प्रतिथयश नाव. ह्या नावामध्ये काय नाहीये तर यांच्यामधून प्रत्येक सामाजिक, प्रत्येक राजकीय आणि मग समाजाच्या सुद्धा अस्तित्वाचं स्वतःच त्या ठिकाणी सिद्ध करण्याचं कौशल्य त्यांनी निश्चितपणे आपल्याला दाखवलेलं आहे. सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वरती विश्वस्त म्हणून असू देत, किंवा चित्पावन ब्राह्मण संघ, ब्राह्मण समाज, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था यावरती असलेलं त्यांचं विश्वस्तपद किंवा अध्यक्षपद असू दे, त्याहून वरती म्हणजे महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल, या काउन्सिल वरती एकदा अध्यक्ष राहून पुन्हा आता ह्या पुढच्या टप्प्यामध्ये ते स्वतः त्याचे मेंबर असताना समाजातल्या तळागाळातल्या लोकांना, की ज्यांना खरं अर्थाने न्यायाची गरज आहे, खिशात पैसे नाही पण न्यायाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, खिशात पैसे नाही पण न्यायासाठी भांडण्याची इच्छा आहे, अशा सर्व गरजवंतांना, या दीनदुबळ्यांना, समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आदरणीय अविनाशजी भिडे हे प्रयत्न करत असतात, मदत करत असतात. त्यांचा नावलौकिकही त्यासाठी आहे. आणि ह्या प्रत्येक क्षेत्रात काम करताना केवळ प्रशासकीय नाही तर भोसला म्हणजे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी सारख्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या या नामवंत संस्थेमध्ये सुद्धा काम करताना शैक्षणिक बाबी असू दे, त्या संस्थेची भरभराट असू दे, उन्नती असू दे, यावरतीही मायक्रो प्लॅनिंग करून इम्प्लिमेंटेशन करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असतो. अशाच एका थोर नामवंताला आज आपण भेटत आहोत, त्यांच्याशी संवाद साधत आहोत. मला खात्री आहे की आपल्याला सुद्धा आतुरतेने या प्रोजेक्टची, या संवादाची वाट आपण बघत आहात. मी आदरणीय अविनाश भिडे सरांना बोलवतो आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्यांना विनंती करतो. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपण म्हणजे खरं म्हणजे या न्याय व्यवस्थेतलं आम्ही जे पाहिलंय ते निश्चितपणे आपलं कौशल्य पाहिलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्यासाठी तुम्ही झगडतात, ज्यांना न्यायाची गरज आहे पण खिशात पैसे नाही, अशांना तुम्ही मार्गदर्शन करतात. येणारी तरुण पिढी घडवण्यासाठी तुमच्या
आधिपत्याखाली तरुण वकिलांची फौज सुद्धा तयार होते, ज्यांचा अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे. अशा सगळ्या अँगलमध्ये आपण स्वतःच हे कौशल्य करत असताना, हे काम करत असताना समाजातल्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा, म्हणजे शैक्षणिक संस्था आहेत, धार्मिक संस्था आहे, या संस्थेवरती सुद्धा आपण विश्वस्त म्हणून काम करतात. या सगळ्या याला आपण वेळ देऊन न्याय कसा देतात? सर्वप्रथम मी नितीनजी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. कारण हा पॉडकास्ट जो तुम्ही चालवताय त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद समाजाकडनं मिळतोय आणि अशा या पॉडकास्टमध्ये तुम्ही मला येण्याची संधी दिली, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आहेत. खरं तर आभार मानणं योग्य नाही, मी ऋणात राहू इच्छितो. आणि मी आपले जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना नमस्कार करतो. आपण जो प्रश्न विचारला की ह्या सर्व गोष्टींना वेळ कसा मिळतो, एक त्याच्यातली माझी छोटीशी अशी एक धारणा आहे की गेल्या जवळजवळ 38-39 वर्षांपासून मी वकिली क्षेत्रामध्ये काम करतोय आणि ही वकिली क्षेत्रात काम करत असताना निरनिराळ्या केसेस चालवलेल्या आहेत, अनेक कोर्टांसमोर मी हजर झालेलो आहे. हे सगळं होत असताना समाजाने इतकं भरभरून दिलंय, मला प्रेम दिलेलं आहे, माझ्या सगळ्या कुटुंबाची उन्नती झाली आहे. त्यामुळे समाजाचं हे देणं आपण फेडलं पाहिजे, अशी एक माझी भावना आहे. त्यामुळे समाजासाठी आता मी काय करू शकतो, असे गेल्या 7-8-10 वर्षांपासून मला प्रश्न सतावतो आणि मग जी म्हणून संधी मला मिळेल तिथे मी माझं योगदान, माझा वेळ, माझं कामाचं योगदान मी तिथे देतो आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे. आनंद आहे, म्हणूनच तुम्ही वेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात. आणि मग अशा वेळेस आपण नाशिकचे सिटीजन पण आहात. नाशिकचे सिटीजन असताना नाशिकचे तुम्ही प्रतिदेश वकील पण आहात. या सगळ्यामध्ये नाशिकची कायदा सुव्यवस्था आणि नाशिकच्या म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या वाढीसाठी आपण काय सांगता? मी नाशिकचा रहिवासी आहे याचा मला खूप अभिमान आहे, परंतु बाकी शहरं आणि नाशिक याच्यामध्ये जर कंपॅरिझन केली तर नाशिकला एक पौराणिक इतिहास आहे. एक तीर्थक्षेत्र नाशिक ओळखलं जातं. दर 12 वर्षांनी इथे कुंभमेळा येतो. त्यामुळे नाशिकची जी भरभराट होतीये ती ह्या तीर्थक्षेत्र आहे, कुंभमेळा होतो दर 12 वर्षांनी. इथे जवळ त्र्यंबकेश्वर देवस्थान आहे, वणीला सप्तशृंगी मातेचं विश्वास होते, सप्तशृंगी मातेचं स्थान आहे. इथे जवळच शिर्डीचं मोठं देवस्थान आहे. त्यामुळे नाशिक हे भरभराट होतीये आणि अशा शहरामध्ये मग न्याय सुव्यवस्था आणि जे गरज असते तर त्याची फार मोठी आवश्यकता निर्माण होते आणि तेवढं सक्षम पोलीस दल, प्रशासन, कर्मचारी तेवढे सक्षम असणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नाशिकमध्ये ही सगळी कायद्याची आणि सुव्यवस्था जी आहे ती राखणं गरजेचं आहे आणि ती उत्तम पद्धतीने राखली पडतात. म्हणजे आहे कारण आपण जे न्यायालयामध्ये उभे राहून ज्या केसेस तुमच्या पुढे येत असतील किंवा ज्या तुम्ही बघत असाल तर त्या दृष्टिकोनातून नाशिक मधली कायदा सुव्यवस्था चांगली आहे असं आपलं ठाम मत आहे. नाही, चांगली आहे कारण इतर शहराच्या कंपॅरिझन मध्ये, कारण मगाशी मी म्हटलं की तीर्थक्षेत्र असल्यामुळे आता त्र्यंबकेश्वर देवस्थान तर आहेच आहे, पण त्र्यंबकला निवृत्ती महाराजांची समाधी आहे. त्या निमित्ताने वाऱ्या येत असतात, पालख्या येत असतात, त्या परतत असतात. ह्याचं सगळ्यांचं नियंत्रण हे भयंकर अवघड गोष्ट आहे. परंतु ते पोलीस थोडासा गोंधळ होतो त्या दिवशी, तो होतो, समजू शकतो. परंतु असा काही मोठा कुठला इन्सिडेंट कधी घडलेला आजपर्यंत मला पण आढळलेला नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तशी नाशिकमध्ये चांगली आहे. पण मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे कायदा सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होत नाही हे निश्चित आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर शहरांच्या तुलनेत आपण नाही, पण तरीही आपल्याला नाशिकचे सिटीजन म्हणून किंवा नाशिकच्या शहरवासियांसाठी जे कायद्याचं बेसिक ज्ञान आहे, कायद्याचं ज्ञान असं त्यांना जे अपेक्षित आहे असायला पाहिजे. मग ते रिगार्डिंग ट्रॅफिक असेल, रिगार्डिंग सिव्हिल असेल, कुठल्याही बाबतीत, तर यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न केले जाऊ शकतात? समाजातील लोकांसाठी कायद्याचं ज्ञान
म्हणजे कायद्याच्या चौकटीमध्ये जर बघायचं झालं तर कायद्याची मला माहिती नाही असं मला म्हणता येत नाही. कायद्याची मला माहिती पूर्ण आहे हेच गृहीत धरलं जातं, परंतु तशी वस्तुस्थिती नाही. अच्छा. समाजामध्ये बऱ्याचशा लोकांना कायद्याची तोंडओळख असते किंवा कायद्याची तोंडओळख नसते सुद्धा. त्यांना काही वेळेला गरजही वाटत नाही, कारण ते सरळ मार्गाने चाललेले असतात. परंतु आताच्या दिवसात या बदलत्या सिनेरिओमध्ये आणि सामाजिक, राजकीय, सामरिक परिस्थिती जी सध्या देशामध्ये आहे किंवा महाराष्ट्रामध्ये आहे, तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कायद्याचं ज्ञान थोडंफार जुजबी किंवा होईना हे असणं प्रत्येकाला आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे काही यंत्रणा वकील संघाकडनं काही राबवली जाते असं मला वाटत नाही. खरं तर ते घ्यायला पाहिजे, विधी कार्यशाळा म्हणतो आपण त्याला, त्याप्रमाणे घ्यायला पाहिजे. पण मी जास्त मला असं वाटतं की शाळांमध्ये ही जी 5वी, 6वी, 7वीची मुलं असतात, तर ह्या मुलांना जर थोडंसं ट्रॅफिक सेन्स कसा असला पाहिजे, ट्रॅफिकचे नियम छोटे छोटे का होईना कसे आहेत, डाव्या बाजूने चला, उजव्या बाजूने चला, सिग्नलवरती आज आपण तुम्ही पण अनुभव घेतलेला असेल जर आपण गाडीमध्ये किंवा टू व्हीलरवर बसलेलो असू. अच्छा. तर शाळा, कॉलेजमधले विशेषतः विद्यार्थी हे मधून रस्ता क्रॉस करतात. आता आपण यांना सुशिक्षित म्हणायचं का नुसते शिक्षित म्हणायचा हा प्रश्न निर्माण होतो. परंतु ह्या गोष्टी जर लहानपणापासून शिकवल्या गेल्या की समाजामध्ये वावरताना काय एटिकेट्स पाळले पाहिजे, रस्त्यावरून चालताना काय नियम आहेत, त्याची जर तोंडओळख त्यांना करून दिली तर आपोआप ती एक मानसिकता तयार होते की समाजामध्ये मी वावरतोय, माझ्यावरती काहीतरी बंधनं आहेत, आणि त्याच्यातून ते अवेअरनेस निर्माण झाला की एक चांगली पिढी निर्माण होणं नक्की होईल अशी माझी खात्री आहे. खरं आहे, कारण आहे ना, मूलतः या विद्यार्थ्यांना जो कोविडच्या नंतरचा पिरियड आहे त्यामध्ये व्हायलन्स पण त्यांच्यामध्ये वाढलाय. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे थोड्याशा चिडचिडा पण वाढलेला आहे. अग्रेसिव्हनेस आल्यामुळे या मुलांवरती, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे की मुलांवरती त्यातल्या त्यात शाळा कॉलेजमधल्या महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थी, त्याचं आणखीन एक कारण आपण बोलतोय त्यावेळेला माझ्या एक लक्षात असं आलं की एक फ्रस्ट्रेशन पण आहे त्यांच्यामध्ये. बरोबर. कारण मी मार्क मिळवतोय, मी पास होतोय, परंतु मला कुठेतरी संधी मिळत नाहीये, किंवा माझ्यापेक्षा कमी मार्क्स असलेल्या माणसाला संधी मिळते परंतु मला मिळत नाही, याच्यातून जे फ्रस्ट्रेशन निर्माण होतं, तर तेही काही वेळा कारणीभूत होऊ शकतं. मग मला याच्याच अनुषंगाने एक प्रश्न असा वाटतो की ऍज अ लॉयर, म्हणजे मला असं वाटतं की वकील हे समुपदेशक असतात, काउन्सिलर असतात. मग या वकील संघ किंवा आपण जे म्हटलं की यांच्याकडनं या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला असा प्रयत्न करता येईल, नक्की करता येईल. आणि खूप चांगली सूचना तुमच्या या माध्यमातून आलेली आहे, आणि मी नक्की बार काउन्सिलचा मेंबर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात, नसतो नाशिकमध्ये नाही, तर हा एक प्रयत्न करण्याला मी हा विषय नक्की मांडला. हा, म्हणजे समुपदेशन झालं की कायद्याचं त्या ठिकाणच्या वकिलांनी, सिनियर ऍडव्होकेट्सनी त्या शाळांमध्ये जाऊन छोट्या छोट्या गोष्टी असतील पण मुलांशी संवाद साधला पाहिजे, थोडंसं कायद्यातलं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे. जे कॉलेजमध्ये विद्यार्थी जातात, जे आता पुढे कॉलेजमधून बाहेर पडून समाजामध्ये येणार आहेत, त्यांना फेस करावं लागणार आहे. मग व्यवहार करताना काय बारीक बारीक गोष्टी पाळल्या पाहिजेत, चेक म्हणजे काय, त्याचं कसं वापर झाला पाहिजे, सायबर लॉ आहे, खूप खूप गोष्टी छान होईल. परंतु हा एक चांगला, म्हणजे मी खरंच आपल्याला धन्यवाद देईन की या माध्यमातून एक चांगला विषय मला काम करण्यासाठी मिळाला. याचा आपण असं म्हणतो की भारतामध्ये आपण बेसिकली म्हणतो की कायदा हा सर्वांचा मूलभूत अधिकार आहे. मग सर्वसामान्य माणूस आजही छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कोर्टात जायला घाबरतो किंवा कोर्टाला फेस करायला त्याचा जो फायनान्शियल पोझिशन नसते. मग शासनाने अशा काही योजना, अशा काही उपक्रम किंवा आपल्या मार्फतही मला असं वाटतं की लोक अदालतीसारखे काही उपक्रम आपण घेतात, तर अशा काही योजना या समाजातल्या घटकांपर्यंत कशा पोहोचवतात? या संदर्भामध्ये म्हालसा म्हणजे महाराष्ट्र लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी म्हणून हायकोर्टाने एक संस्था स्थापन केलेली आहे, म्हालसा म्हणतो त्याला आपण शॉर्ट मध्ये. त्याचप्रमाणे नालसा, नॅशनल लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटची किंवा हायकोर्टाची किंवा सुप्रीम कोर्टाची उपक्रम आहे. आणि याच्या माध्यमातून जे समाजातले गरीब घटक आहेत की ज्यांना त्यांच्यावरती काहीतरी बालन उद्भवलेले किंवा त्यांच्यावरती अन्याय काहीतरी झालेला आहे, त्याच्यासाठी त्यांना कोर्टात जायचे परंतु आर्थिक परिस्थिती नाही, तर अशा लोकांसाठी खूप चांगल्या चांगल्या योजना याच्यामध्ये आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी लिगल एड समिती जी आहे त्याच्यातून त्यांच्या मार्फत वकिलांची नेमणूक होते, त्यांना डिफेंड करण्यासाठी म्हणा किंवा त्यांची बाजू मांडण्यासाठी त्या वकिलांची नेमणूक होते. आणि
गव्हर्नमेंट कडनं त्यांना फी दिली जाते. अरे वा. म्हणजे एक पैसा त्या पक्षकारांनी द्यायचा नाही. अरे वा. त्यामुळे तो एक आहे. लोकन्यायालय आपण मगाशी उल्लेख केला तर लोकन्यायालयाचा एक खूप चांगला परिणाम दिसून येतो की तडजोडीने जे लवकर खटले निकाली निघतात सिव्हिल केसेसमध्ये विशेषतः हे खूप उपयोगी पडतं. कारण वर्षोनवर्ष पिढ्या चालणाऱ्या केसेस असतात त्यावेळेला तडजोड केली, एकाने 2 पावलं मागे गेली, दुसऱ्याने 2 पावलं मागे गेले, ते 2 पावलं दोघंही पुढे आले आणि समेत घडवून आणलं तर ते लवकर कामं आणि ते योग्य पण आहे आणि ती गरज आहे, समाजाची गरज आहे. पण मग ह्या योजना आजही म्हणजे ग्रामीण भागात असू देत किंवा मी जसं म्हटलं की खाली गरीब वर्गातील लोकांपर्यंत नाही, याला प्रचार प्रसार ऍक्च्युअली काय होतं की प्रचार व्हायला पाहिजे तेवढा तो होत नाही असं बरोबर आहे. परंतु जेव्हा कोर्टाच्या लक्षात येतं, जेव्हा कोर्टासमोर ही केस चालू आहे आणि जेव्हा कोर्टाच्या लक्षात येतं की हा पक्षकार दर तारखेला येतोय, गेल्या 2-3 तारखांना येतोय किंवा जेलमध्ये आरोपी आहे, तो जेलमधून आणला जातोय पण त्याला कोणी रिप्रेझेंट करत नाहीये, तर ही जबाबदारी कोर्टावर टाकलेली आहे. अच्छा. हा, की कोर्टावर जबाबदारी टाकली की अरे बाबा तुला वकील नाहीये का, मग तुला वकिलाची अपॉइंटमेंट तुला करून पाहिजे का, मग एक 4 ओळीचा अर्ज दे फक्त. अच्छा. की आज माझ्या अशा परिस्थिती मला वकील नेमता येत नाही तर मला वकील नेमण्यात यावा. अच्छा. आणि मग इमिजिएटली म्हणजे हा केवळ एक फॉर्मॅलिटी म्हणून तो अर्ज असतो किंवा त्या अर्जावरती ऑर्डर होते मग त्याप्रमाणे वकिलांची नेमणूक होते म्हणून. अदरवाईज ही कोर्टही ह्या बाबतीमध्ये खूप जागरूक असतात. जर त्यांच्या लक्षात आलं की ह्या माणसाला कोणी डिफेंड करत नाहीये किंवा याची बाजू कोणी मांडली जात व्यवस्थित मांडली जात नाही तर मग कोर्ट नक्की त्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला त्यांच्यापर्यंत ह्या आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातूनही ही प्रत्येक घटकापर्यंत जाईल आणि त्या संधीचं निश्चितपणे मला असं वाटतं सोडच आहे. कोविडच्या पिरियड मध्ये आमच्यासाठी एक मोठी समस्या शिक्षण विभागासाठी झाली होती की डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून शिकताना मुलांना शिकण्यापेक्षा इतरत्र ते मुलांचे वेबसाईट आहे इतर याच्यामुळे तो म्हणजे आमच्यासाठी एक धोका झाला होता. डिस्ट्रॅक्शन वाढलं होतं, व्हायरन्स वाढला होता, मुलांना मोबाईलचं वेळ लागलं होतं, क्रेज लागली होती. आता तसं ह्या यंग जनरेशन मध्ये जे आता नवीन येणारे वकील आहेत, आता आपल्याकडे सुद्धा मला वाटतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा आता ऑनलाईन तुमचं कोर्टाचे असतील, तर ह्या प्रकरणामध्ये आपण आता कशा पद्धतीने पाहतात की नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला पूरक की सपोर्टिंग आहे की कशी आहे? कोविड पिरियड खूप काही शिकवून गेलं, समाजाला शिकवून गेलं, एका माणसाला नाही. कारण त्यावेळेला असं झालं होतं की इतकी धावत होतो आपण सर्वजण, एकदम स्टँड स्टिल झाला. म्हणजे जो तो आपापल्या घरामध्ये रस्त्यावर चिटपाकरू नये आणि ते तसे काही दिवस ते आठवले की अजूनही शहराच्या अंगावरती. जर कायदा सुव्यवस्थेची जर आपण बाजू घेतली, न्यायालयाची विशेषतः, तर काल मी कोर्टामध्ये गेलेलो होतो, आजपासून कोर्ट बंद आहे, मी जात नाही, कुठेच फिरत नाही, कोर्ट टोटल लॉक आहे. आणि असे जवळजवळ 1.5 महिना गेला आणि अस्वस्थता निर्माण झाली की होणार कसं. शेवटी पहिले 7-8 दिवस अस्वस्थतेत गेले, मग नंतर लक्षात यायला लागलं की अरे आपण किती धावतोय आणि मग ते एन्जॉय करायला लागला माणूस. पण नंतर लक्षात आलं की कोर्ट जर चाललं नाही तर मग ज्या लोकांना खरंच गरज आहे आज न्याय मिळण्याची आणण्याची, त्यांचं कसं होणार. जे आरोपी जेलमध्ये आहेत त्यांना जामीन कसा मिळणार किंवा त्यांचे न्याय कसा दिला जाणार. आणि त्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी हे सुरू केलं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती आता आपण केसेस चालू, जो तो आपापल्या घरामध्ये, कोर्ट एक त्यांच्या घरामध्ये किंवा कोर्ट हॉलमध्ये, आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये हे सगळे आर्ग्युमेंट्स आणि हे सगळे. आणि तेव्हापासून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं सुरू झालं आणि एक चांगला पायंडा या न्याय क्षेत्रामध्ये पडलेला आहे. अजूनही फिजिकल हिअरिंग होतात आणि माझं प्रामाणिक मत असं आहे की फिजिकल हिअरिंगला पर्याय नाही. अच्छा. कारण डिफेन्स लॉयर म्हणून जर मी या गोष्टीकडे बघितलं तर स्क्रीनवरती आपण बघतो, स्क्रीनवरती विटनेस उभा आहे, त्या स्क्रीनवरती अर्ध्या भागात कोर्ट दिसतंय, त्या स्क्रीनवरती त्यांना मी अर्ध्या भागात दिसतोय आणि मी काहीतरी प्रश्न विचारतो विटनेसला आणि विटनेस मेकॅनिकली काहीतरी उत्तर देतोय, मी पण मेकॅनिकली. परंतु जेव्हा कोर्टामध्ये आपण प्रत्यक्ष हे सगळं करत असतो त्यावेळेला त्या विटनेसची बॉडी लँग्वेज, आधी त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्याच्यावर तो जो चाच पडतोय का, जो बोलतोय, ह्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या बघितल्यानंतर एकंदरीत त्याला प्रश्न काय विचारले पाहिजे, कशी सुरुवात झाली, हे गणित तिथे सुरू होतं, ते इथे नाही होत. दूध पाणी पण ती गरज आहे आज, म्हणजे आज वेळ वाचवण्यासाठीची गरज आहे आणि त्याचा फायदा पण खूप होतो. विशेषतः आता नाशिक मधली एखादी केस असेल जी सुप्रीम कोर्टात चालणार आहे समजा, तर नाशिक मधले ते 2 पक्षकार असतात,
त्यांना मग सुप्रीम कोर्टातले कुठले तरी वकिलांकडे जाणं, त्यांची हेवी फी, जायचा याचा खर्च, सुप्रीम कोर्टात लवकर लागेल केस नाही लागेल याची काही शाश्वती नाही. पण आज ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या जमान्यामध्ये आता असं झालंय की ज्या वकिलांनी अतिशय उत्तम वकील असतात, सिव्हिल मध्ये प्रॅक्टिस करणारे, त्यांनी काम चालवलेलं असतं, तो वकील सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःची बाजू मांडू शकतो इथे घरी बसून, नाशिकमध्ये बसून. त्यामुळे याच्यामध्ये पक्षकारांचा तर फायदा झालेलाच आहे. वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि समाधान मिळतं की माझ्यासमोर माझ्या वकिलांनी सर्व काम चालवलेलं तो समोर स्क्रीनवरती बघतोय. बरोबर. म्हणजे तसा टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा पण होतो आहे. म्हणजे याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू देत किंवा याचा असेल, याचा भविष्यामध्ये ह्या जे आपण म्हणतो ही काळाची गरज आहे. खूप केसेस साचलेल्या आहेत, तर त्या निकाली निघण्यासाठी तेवढा स्पीडअप करेल. आपण आता ऍज अ कायदेतज्ञ म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा या कायद्यामध्ये आपला प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क येतो, राजकीय व्यक्तिमत्वांशी संपर्क येतो आणि या प्रशासकीय यंत्रणा, न्यायसंस्था आणि या सगळ्या समाजातल्या घटकांचा एकत्रित समुच्चयाने जर आपल्याला काही चांगला पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये नाशिकसाठी जर विचार करायचा झाला, नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी, नाशिकच्या प्रगतीसाठी, तर आपण काय सुचवू? खूप चांगला प्रश्न विचारलाय सर तुम्ही. असा म्हणजे तुम्ही प्रश्न विचारताना मी विचार करतोय की कायदेतज्ञ किंवा वकील मंडळी जे सिनियर आहेत, अनुभवी आहेत, नंतर सरकारी अधिकारी आहेत, रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधले अधिकारी आहेत, प्रशासक लोकप्रतिनिधी आहेत आणि विशेषतः ग्राउंड लेवलवर काम करणारे कर्मचारी आहेत. ते महत्वाचे आहेत, कारण मी खूप काही करू नये, सांगू नये उपयोग नाही, त्यांनी ते त्याप्रमाणे एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर खूप मोठा बदल समाजामध्ये होईल. आपल्या नाशिकचं खरं तर नाव उंचवलं जाणार आहेच ते ऑलरेडी, पण ते होणार, पण तसं होत नाही, दुर्दैवाने तसं होत नाही. आता एक साधं सिंपल उदाहरण जर मी घेतलं, बोललो की रस्ता तयार होतोय, रस्ता तयार होताना रस्त्याच्या खाली इलेक्ट्रिक खांबचे वायर्स आहेत की नाही, पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत की नाही, ड्रेनेजचे पाईपलाईन्स आहेत की नाही, आणखीनही दुसऱ्या एक दोन 10 वर्षांनी, 15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी जी गरज भासणार आहे त्याची काही तरतूद आपण रस्ता तयार करताना केलेली आहे की नाही, याचा सगळा विचार करून जर रस्ता करायला घेतला आणि ह्या सगळ्या यंत्रणा जर एका ठिकाणी एकत्र काम करत असतील तर एकतर ते काम लवकर होईल. आणि जे आपण आज अनुभवतो नाशिकमध्ये विशेषतः की रस्ता झाल्यानंतर 15 दिवशी तो खोदलेला दिसतो. हे का होतं? मग जर त्यांच्या एकमेकांशी जर कोऑर्डिनेशन नसेल, जर ठरवून टेबलवर बसून पहिले मला हा रस्ता सीबीएस बस स्टँड पासून मला अशोक स्तंभापर्यंत रस्ता करायचा, मग इथे काय काय गरज आहे, मग लाईटचे खांब कुठे असणार आहे, पाणी कोणाला द्यायला लागणार आहे, ड्रेनेज कसे जाणार आहे, पावसाळ्याचं पाणी कसं होऊन जाणार आहे, याची जर सगळी ती यंत्रणा विचार करतच असणार नक्कीच, परंतु त्यांचं एकमेकांशी कोऑर्डिनेशन नसतं. ते कोऑर्डिनेशन नाही आणि पुढे 2 वर्षाचं नियोजन असतं जे 20 वर्षाचं पाहिजे. पुढच्या कुंभमेळ्याला काय होईल ते आज परिस्थिती अशी आहे की 15 दिवसांनी, अक्षर लिटरली 15 दिवसांनी, आणि मनात विचार येतो की अरे हे काय, आता तर रस्ता झाला ना तर हे लगेच खोदायला घेतले त्यांनी. याचा अर्थ काय की त्यांच्यात एकमेकांमध्ये ह्या सगळ्या यंत्रणांमध्ये संबंध आहे. पण मग याला न्याय संस्थेचा आपल्याला काय करताय त्याच्या माध्यमातून? तर न्याय संस्था काय शेवटी हुकूम करणार आहे. म्हणजे मी समजा न्यायपालिकेकडे अर्ज केला हे काय चाललेलं आहे ते फक्त डायरेक्शन देणार आहेत, त्यांचं पलीकडे न्याय संस्था काही करू शकत नाही. ही कामं ह्या प्रशासक आणि यंत्रणांनीच करायची, ती होणं गरजेचं आहे. आणि मी सर्वांनाच विनंती करेन, आता जे काही बघणारे सगळे अधिकारी असतील आणि महानगरपालिकेमधले म्हणा किंवा कलेक्टर कचेरीतले म्हणा, तर ह्या गोष्टीचा खरंच गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे की हे सगळं काम करत सुरुवात करण्याच्या आधी पेपरवरती काय काय व्हायला पाहिजे ते कुणी केलं पाहिजे आणि ती ऍट अ टाइम होते की नाही हे बघणं गरजेचं. असं म्हणतात ना की ज्ञानेश्वर जन्माला यावे पण ते शेजारच्यांच्या घरात, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे शेजारच्यांच्या घरात, तशी समाजातल्या प्रत्येक लोकांची एक मानसिकता आहे की न्यायपालिकेमध्ये आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता असावी, ट्रान्सपरन्सी असावी, ह्या अपेक्षा आहे. पण प्रत्यक्ष ही लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होताना, इम्प्लिमेंट करताना मात्र काचकूच करतात. याबाबत आपण काय म्हणाल? हे तर बरोबर आहे, कारण सुप्रीम कोर्टाने अनेक जजमेंट्स मध्ये आतापर्यंत असं म्हटलंय की न्यायदान कक्षामध्ये, कोर्ट हॉल ज्याला आपण म्हणतो, तर त्या कोर्ट हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत आणि कोर्टाचं जे सगळं प्रोसिडिंग आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावं, जेणेकरून
कोर्ट काय कसं कामकाज करतंय, एक तर ते कंट्रोल राहील, आणि कोर्टासमोर जे वकील काम करतात ते कशा पद्धतीने काम करतात याच्यावरती एक कंट्रोल राहील. हा एक विषय म्हणजे पारदर्शकता तुम्ही जे म्हणताय. नाही, मी आपल्या लोकांची अपेक्षा आहे, पण लोक स्वतः कायदेच पाळत नाहीत ना. मग ती नाही, पारदर्शकता आपण आता मी त्या गोष्टीकडे पण येतो. हे झालं कोर्ट हॉल मधलं. आता ज्या कोर्टामध्ये केसेस चालताना त्याच्या आधी जो तपास यंत्रणा तपास करत असते पोलीस, तर आता पोलीस स्टेशन मध्ये काय काय घडतं याच्यात कुठे पारदर्शकता आहे? सुप्रीम कोर्टाने अनेक जजमेंट्स मध्ये हे म्हटलेलं आहे की पोलीस स्टेशन मध्ये, पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये, आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, त्याचं रेकॉर्डिंग व्हावं, आणि ते सुमारे 1 महिन्यावर तरी त्याचं रेकॉर्डिंग सेव्ह केलेलं असावं. आता याच्या मागे काहीतरी कारण आहे, पारदर्शकता जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते कारण आहे, परंतु तसं होताना दिसत नाही. मग राहिली दुसरी बाजू लोकांनी पण नियम पाळले पाहिजेत, पण ते पाळले जात नाही. नियम मला माहिती असतो, हेल्मेट घालून मला मोटरसायकल चालवायची हे माहिती असतं, पण मग मी विचार करतो की ह्या रस्त्यावरती कुठे पोलीस नसतील ना, मग नाही येत ना, मग कशाला हेल्मेट घालायचं. मग मी जर नियम पाळले नाही तर ही मानसिकता बदलण्याची, प्रत्येक क्षेत्रामधली मानसिकता बदलण्याची गरज आहे. म्हणून तुम्ही मगाशी जे म्हणाले की ज्ञानेश्वर जन्माला वेळ दुसऱ्याची ती आहे, तसं नाहीये. हे मी स्वतः जेव्हा बदलीन तेव्हा मी म्हणू शकतो की मी माझं शहर बदलतो, मी माझा देश बदलतो, पण मीच बदलणार नाही सर. की हा पोलीस त्याचं काम करतोय ना, पोलिसांचं कानाडोळा ना, मग रॉंग साईड दिलो. अरे मी माझ्यावरती जर मी स्वतःवर बंधन नाही घालून घेतलं, जर मी शिस्त नाही पाळली, तर मग हे असं चालूच राहणार आहे. पण कुठेतरी त्याला कुठेतरी एक लक्ष्मण रेषा म्हणतो त्याला, तशी ओढून घेणं प्रत्येकाने आपापल्या वागणुकीवरती, वर्तनावरती आवश्यक आहे. म्हणजे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचं आपण प्रबोधन घेणार आहे, त्याच्या जोडीला त्यांच्या पालकांचं सुद्धा प्रबोधन जर घेतलं तर त्याचा जास्त तुमच्यातला शिक्षक झाला. एक संकल्पना आपल्याकडून राबवली जाते नेहमी, न्याय तुमच्या दारी. तर न्याय तुमच्या दारी या संकल्पनेमध्ये नेमकं काय अपेक्षित किंवा त्याचा इम्पॅक्ट कसा होतोय? खूप चांगली संकल्पना आहे, परंतु काही वेळेला त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं ते इम्प्लिमेंटेशन बघितलं की आपण न्यायपालिकेचा जो आब आहे तो घालवून बसतो की काय, अशी काही वेळेला शंका निर्माण होते. मध्यंतरी असं झालं की न्याय तुमच्या दारी ह्या संकल्पनेच्या अंतर्गत जे कार्यक्रम झाले, तर न्यायाधीशांनी त्या गावामध्ये जाऊन न्याय द्यावा. न्याय तुमच्या दारी उत्तम गोष्ट आहे, कारण ते पक्षकार 25 लोक त्या गावातून तिथे येण्यापेक्षा न्यायाधीश, त्यांचे 2 कर्मचारी, एक शिपाई, आणखी 2 पोलीस असतील, ते 5-6 जणांनी तिथे गेले. परंतु आता असं झालं की त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. मग लिटरली मी बघितलेलं की पहारावरती न्यायाधीश बसतात आणि न्यायदान करतात, त्यांचा आव राहत नाही, डिग्निटी राहत नाही. आणि मग न्यायाधीश सुद्धा शेवटी त्यांचं पण काम आहे फक्त म्हणून ते करतात. त्यांनाही सुद्धा त्याच्यामध्ये किती जबाबदारी, कागद घेऊन जायचे, मग कागद घेऊन परत यायचं, त्याच्यामध्ये एखाद्या कागद घा होतात, काहीतरी होतं, मग ते परत त्यांच्यावरती जबाबदारी. त्यामुळे न्याय तुमच्या दारी ही संकल्पना जरी खूप चांगली असली तरी अशा पद्धतीने लिटरली दारात जाऊन न्याय देणं हे अपेक्षित नाही. त्याचा म्हणजे तसं मिळत नाही. सगळे जण वकील सुद्धा मग काही फार उत्तम पद्धतीने तिथे काम करतील असं नाही ना. म्हणजे जे वातावरण कोणत्या हॉलमध्ये असतं त्या वातावरणात काम करण्याची सवय असते. मग कुठेतरी एखाद्या शाळेमध्ये म्हणा, झाडाखाली म्हणा, किंवा कुठेतरी चावडीवरती, त्यामुळे तो आता प्रोजेक्ट थांबलेला आहे. सर, आता मध्यंतरी केंद्र शासनाने खूपशा कायद्यांमध्ये, ब्रिटिशकालीन कायदे होते आपल्याकडे, या कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल केले असतात. त्यामध्ये ट्रान्सपोर्ट ऍक्ट असतील, आणखी सिव्हिल ऍक्ट असतील, याच्यामध्ये बरेचसे बदल केले. मग हे जुने कायदे जे रद्द केले आणि नवीन कायदे आले, तर ह्या नवीन कायद्या जे बनले ते आपल्याला सुटेबल, सस्टेनेबल आपल्या याच्यासाठी आहेत का? आणि असेल तर मग त्याच्यावरती आता त्याचं पक्षकारांना किंवा समाजातल्या प्रत्येकाला त्याचं नॉलेज कसं देत आहे? जुने कायदे आता आपण बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटने बरेचसे कायदे आउटडेटेड म्हणून रद्द केलेले, योग्यच केले, कारण ते वापरले जात नव्हते. नुसती लिस्ट मध्ये त्यांची गणना होत होती.
नवीन कायदे तर येत आहेत. आता इंडियन पिनल कोड, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे नवीन होत आहेत. त्यांचं नावं आपण मराठीमध्ये आणि याच्यामध्ये हिंदीमध्ये दिलेली आहेत. हा जो बदल आहे तो चांगला आहे. काही वेळेला म्हणजे आम्ही जे कंपॅरिझन करतो जुन्या ऍक्ट आणि आता योग घातलेला, सध्याचा प्रचलित ऍक्ट आणि योग घातलेला ऍक्ट, त्याच्यामध्ये जर कंपॅरिझन केली तर सेक्शन्सची मांडणी बदललेली आहे, त्याचा सिक्वेन्स बदललेला आहे. काही तरतुदी तशाच आहेत आणि काही तरतुदी नवीन आता नवीन सामाजिक याच्याप्रमाणे गरजेप्रमाणे घेतलेल्या आहेत. त्यामुळे नवीन कायदे होणं पण हे चांगली गोष्ट आहे. आपण नाशिकचा जर विचार केला ह्या संदर्भामध्ये, तर नाशिकच्या बाबतीमध्ये जसे आपल्या देशाला सगळे कायदे लागू आहेत तसं नाशिकला तर आहेतच आहे. परंतु नाशिकची मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे जी एक परिस्थिती, वेगळी परिस्थिती आहे, धार्मिक आहे, इथे हिस्टॉरिकल त्याला बॅकग्राऊंड आहे, कुंभमेळा येतो, तर त्या दृष्टीने जे कायदे झालेले आहेत किंवा होऊ घातले आहेत तर ते खूप महत्वाचे आहेत नाशिकची चळवळ व्हायला आणि सुधारणा व्हायला. आता रस्त्यांचं उदाहरण बघा, दर 12 वर्षांनी रस्त्यां म्हणजे कुंभमेळ्याच्या आधी साधारण 2-3 वर्ष आधी रस्ते काम सुरू होऊन जातात, रिंग रोड्स तयार होतात, छोट्या छोट्या गल्ल्या पण चांगल्या सुधारलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टची जी व्यवस्था आहे, म्हणजे सगळं व्हेकल ऍक्ट आहे. नंतर रेल्वेच्या संदर्भामध्ये काही नवीन कायदे आलेले जे आपल्या नाशिकसाठी चांगले उपयुक्त आहेत. त्यामुळे नवीन कायदे होणं हे जसा समाज बदलत जातो, इव्हॉल्व्ह होत जातो, तसे कायदे इव्हॉल्व्ह होतात. त्यामुळे नवीन कायदे होणं ही स्वागतार्ह बाब आहे. त्याच्यामध्ये आता आपला ब्रह्मगिरी किंवा इतर याचा सारखा जो इश्यू आहे तो पर्यावरणाचा आहे, ते पर्यावरणाचे पण ऍक्ट त्याच्यात अमेंड झालेले आहेत. सर, आपण खूप वर्षांपासून वकिली करतात, बार काउन्सिल वरती पण आपण खूप वर्षांपासून आहात, इव्हन अध्यक्षही होतात. मग या बार काउन्सिल वरती असलेल्या या आपल्या मोठ्या पदाचा नाशिकला कसा फायदा करून देत? अनेक योजना बार काउन्सिलच्या मार्फत राबवल्या जातात आणि त्याचं सर्व महाराष्ट्रातल्या आणि गोव्यातल्या, आता आज 2,40,000 मेंबर्स आहेत महाराष्ट्र आणि गोवामध्ये वकील मंडळी जे नोंदणीकृत आहेत. तर ह्या बार काउन्सिलच्या योजनांचा लाभ सगळ्याच वकिलांना होतो, तसंच नाशिक मधल्या वकिलांना सुद्धा होतो. बार काउन्सिलच्या माध्यमातून नाशिकसाठी म्हणून जे प्रयत्न झाले, तर 2010 मध्ये मी निवडून आलो बार काउन्सिलवरती. 2015 मध्ये मी बार काउन्सिलचा अध्यक्ष होतो आणि नंतर पुन्हा जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मला पहिला टर्म मला अध्यक्षपदाची मिळाली. आणि कोर्टाचा इतिहास जो आहे मागचा, नाशिकच्या कोर्टाचा साधारण 135 वर्षांचा इतिहास आहे. तर ह्या 135 वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एकदाही आपल्या नाशिकमध्ये आलेले नव्हते. त्यामुळे 2019-20 मध्ये जेव्हा मी चेअरमन झालो त्यावेळेला न भूतो न भविष्यती अशी मी आणि माझे जे सहकारी आहेत त्यांनी आम्ही दोघांनी मिळून तिथे मोठी कॉन्फरन्स घेतली नाशिकमध्ये आणि आजपर्यंत कधीही जमलेले नव्हते एवढे 5,500 लोक त्या कॉन्फरन्सला जमले, खूप यशस्वी झाले. आणि बोबडे साहेब जे त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचे चीफ जज होते, गवई साहेब होते आणि आणखीनही 3-4 जजेस आणि हायकोर्टाचे सगळे जजेस असे त्यावेळेला तिथे, म्हणजे त्या जजेसची सगळी मांदियाळी तिथे भरलेली होती आणि तो खूपच माझ्या म्हणजे कायम स्मरणात राहिल्यासाठी माझ्यासाठी. आणि मी चेअरमन असल्यामुळे त्यावेळेला दॅट वॉज द झेनिथ ऑफ माय करिअर. नाशिककरांसाठी खूप अभिमानाचा क्षण होता, त्याचं श्रेय निश्चितपणे तुम्हाला आहे. श्रेय हे सगळ्यांनाच, बार काउन्सिलला श्रेय आहे ते सगळं निश्चितपणे. परंतु मी तिथे चेअरमन होतो म्हणून. आता याच्यात म्हणजे येणारं यंग जनरेशन, म्हणजे मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे येतो किंवा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सहज म्हणून जाता येतं तेव्हा एक यंग जनरेशन मोठ्या प्रमाणात याच्याकडे आलेलं आहे. ऍक्च्युली हा व्यवसाय म्हणता येणार नाही, कारण ही एक समाजातल्या घटकांना सेवा देण्याची पण संधी, म्हणजे सेवा पण आहे, व्यवसाय पण आहे. याच्याशी स्वतः प्रामाणिकपणे काम करताना या यंग जनरेशनला किंवा या वेगाने काम करताना भारताच्या महासत्तेची वाटचालीमध्ये यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. म्हणून या युवा वकिलांना आपण काय संदेश द्या? आता आपण जसं उल्लेख केला की स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ, याच्यामध्ये जे सगळे नेते मंडळी आपली आहेत ते सगळे ऑलमोस्ट 90% हे बॅरिस्टर होते, वकील होते. त्यामुळे वकील म्हणून त्यांनी जे त्यांचं त्यावेळेला योगदान दिलेलं आहे
तसंच योगदान आजची तरुण पिढी वकील म्हणून आपल्या देशासाठी देऊ शकते. स्वातंत्र्य तर मिळालेलंच आहे, तर स्वातंत्र्यासाठी झगडण्याची गरज नाही, परंतु स्वातंत्र्यात राहून आपला देश कसा पुढे जाईल सर्वच पातळ्यांवरती, तर यासाठी वकिलांचं योगदान असणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी नवीन वकिलांनी कष्ट करणं आणि वाचन करणं हे फार आवश्यक आहे, जे आज अभावाने आढळतं. हे वाईट वाटतं मला हे बोलायला, कारण मी वकील क्षेत्रामध्ये काम करतो गेले 38-39 वर्ष. पण जे अनुभव येतो तो असा आहे की एकदा वकील झाल्यानंतर आता मी वकील आहे, त्यामुळे मला काही डे टू डे अपडेट ठेवण्याची किंवा वाचण्याची गरज नाही, किंवा असा एक काहीतरी साधारण समज असतो. एक दुसरं, इतके वकील आता नवीन नवीन वकील याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये येत आहेत, त्यामुळे सर्वांनाच इमिजिएटली काम मिळत नाही. बरोबर. त्याच्यातून काही वेळेला फ्रस्ट्रेशन निर्माण होतं. मग जे काही काम आलेलं आहे ते मला करून टाकायचं मी, हा एक म्हणजे त्याच्यामध्ये त्या ज्युनियर वकिलाची चूक नसते, कारण शेवटी त्याच्यावरही काहीतरी जबाबदारी असते, फॅमिलीची जबाबदारी असते, त्यालाही ते सगळं बघायचं असतं. आणि मग त्याच्यातून तू एक पायंडा पडत जातो की जे आहे ते ज्या पद्धतीने आहे ते करत राहायचं, पण ते फार काळ टिकत नाही, फार काळ टिकत नाही. म्हणून पूर्वीपासून जे म्हणतात की स्टँडिंग पिरियड खूप मोठा आहे, जो 7 ते 8 वर्षाचा स्टँडिंग पिरियड या वकील क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे असायलाच पाहिजे. आणि तेवढा जर धीर धरला वकिलांनी, त्याच्यामध्ये सचोटीने काम केलं, आपले सिनियर जे आहेत त्यांचं नीट लक्ष देऊन ऐकलं, ते सांगतायत त्याप्रमाणे की ते कसं काम करतायत तसं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर खूप उपयोग जुनियर वकिलांना होईल. आणखीन एक मला बाब इथे सांगावीशी वाटते की मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला मोबाईल आणि असं काही त्यावेळेला 1985 मध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली, त्यावेळेला हे सगळं काही नव्हतं, आणि जरी असलं तरी त्याचा एवढा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झालेला नव्हता. परंतु आजच्या काळामध्ये असं झालेलं आहे की इंटरनेट हातामध्ये, तो अँड्रॉइड, आणि याच्यामुळे कुठला सेक्शनवर 302 सेक्शन आहे तर मी लगेच त्याच्यामध्ये बघतो 302 सेक्शन समोर. पण पुस्तक वाचताना किंवा एखादी कॉमेंट्री वाचताना एखाद्या कायद्यावरची मी 302 सेक्शन वाचत असताना माझ्या नजरेसमोर वेगवेगळे सेक्शन्स, वेगवेगळे प्रोव्हिजन्स पण जातात, किंवा एखाद्या कायद्याची तरतूद शोधत असताना वेगवेगळे कायदे, वेगवेगळे सुप्रीम कोर्ट किंवा मेलबर्न हायकोर्टाने दिलेले निकाल ते माझ्या डोळ्यासमोरून जातात. त्यामुळे जो तो सखोल अभ्यास होतो तो पुढे टिकणारा असतो, सस्टेनेबल असतो. आणि मला पुढच्या 1-2 वर्षांनी जर एखादी केस आली, अरे मी कुठेतरी वाचलेलं आहे, आणि मग मी परत ते शोधायला लागतो. हे ह्या जमान्यामध्ये होता नाही, कमी दिसतं. म्हणजे आता सुद्धा अतिशय चांगली ज्युनियर मंडळी आहेत, काही अगदी मन देऊन काम करतात, म्हणजे अभिमान वाटतो काही वेळा त्यांचा की अरे. पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये असं आहे की तेवढं तात्पुरतं बघायचं आणि मग माझं काम झालं ते ओके. मला आठवतं तुम्ही म्हणजे जी एक म्हण होती ना जुनी की वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल, तर ते बरोबर आहे की वाचन भयंकर लागतं. आणि फॅक्ट आहे की मलाही आठवतं की जेव्हा कधी कोर्टात जायची वेळ आली तर ती आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी ती पान पेज क्रमांक असायचे, माहित असायचे, सेक्शन माहित असायचं, ती उलगडून पाहायची, वाचून प्रेझेंट केले जायचे, रेफरन्सेस दिले जायचे सुप्रीमचे वगैरे. आता तसं नाही, आपण म्हटल्याप्रमाणे ते स्मार्टफोन वरती होतं. मग ते मला वाटतं हे यश तात्पुरतं असतं, हे तात्पुरतं असतं, कारण ते झाल्यानंतर माणूस विसरून जातो, आणि ते वाचताना बाकीचे जे कायद्यातल्या तरतुदी आहेत त्या वाचल्या जात नाही. सर, याच्याच अनुषंगाने मग मी असं विचारेन की आता हे यंग जनरेशन जे येत आहे, या आता तुमच्याकडं वेगवेगळे सेक्टरही खूप वाढले, म्हणजे मग त्याच्यात सिव्हिल आणि क्रिमिनल हे 2च पूर्वी आपल्याला माहिती होते, पण आता सायबर आलेलं आहे, सायबरच्या जोडीला आणखी पुन्हा आता आर्थिक अपहार आहेत, असे वेगवेगळे आहेत, म्हणजे एन नंबर्स ऑफ आता क्राईमचे पॅटर्न बदलले. मग ह्या यंग जनरेशनने याच्यात स्पेशलायझेशन करताना त्यांना त्या ब्रँचेससाठी स्पेशली टीचिंग किंवा स्पेशल गायडन्स उपलब्ध आहे का? गायडन्स नक्की उपलब्ध आहे, परंतु मी सल्ला असा देईन आता अनुभवाच्या जोरावरती ऑफकोर्स, की तरुण माणसांनी, तरुण वकिलांनी मला क्रिमिनल क्षेत्रातच काम करायचंय, मला सिव्हिल मध्येच काम करायचंय, मला कोऑपरेटिव्ह किंवा इंडस्ट्रियल मध्येच काम करायचंय असं न ठरवता सुरुवातीला सिनियर कडे जे काही कामं असतील ती बघणार, बरोबर, जे मला काम चालवायला मिळेल ती काम चालवणार, आणि हळूहळू त्याच्यामध्ये जशी एक्सपर्टी येत जाते, एक्सपर्टीज
समजा मला क्रिमिनल मध्ये एक्सपर्टीज झालं, तर मग शेवटी हा व्यवसाय हा मी जाहिरात करू शकत नाही, बोर्ड लावू शकत नाही किंवा पेपरमध्ये काही जाहिराती देऊ शकत नाही. मग जाहिरात कशी होते, मी ज्या माणसाचं काम चालवलं आहे तो जर समाधानी असला तर तो त्याच्या 10 लोकांना सांगतो त्या माणसाने खूप चांगलं काम चालवलं बरं का. जे स्टँडिंग म्हणतो ना आपण 7-8 वर्षाचं ते हे, आणि मग माझ्या नावावरती काम येण्यासाठी वेळ लागतो तेवढा. आणि मग जर मी क्रिमिनलची कामं 3-4 लागोपाठ चालवलेली असतील, सिव्हिलची कामं चांगली चालवलेली असतील, तर मग हळूहळू सिव्हिल, क्रिमिनल किंवा कोऑपरेटिव्ह, इंडस्ट्रियल किंवा फॅमिली कोर्टातलं काम यायला लागतं. आणि मग तुमची ती स्पेशलायझेशन त्याच्यात तयार होते. पण मी आधीपासूनच ठरवलं की मला फक्त फॅमिली कोर्टातच काम करायचं, होईल, शक्य आहे. परंतु मग बाकीचा जो एक सारासार विचार किंवा एक बेस लागतो लॉ कायद्याचा, तो मग तो तसा तयार होत नाही. मग येणाऱ्या यंग जनरेशनने हा प्रोफेशन म्हणून निवडावा का? नक्की निवडावा, नक्की निवडावा. मी आवाहन करेन सगळ्यांना या माध्यमातून की ह्या पुढे येणारा जो काळ आहे त्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात वकिलांची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रात, यू नेम इट, या अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये. अगदी घरगुती आपण कामं करत असतो तरी सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्याच्यामध्ये कायद्याची तरतूद काय आहे, मला हे कसं केलं पाहिजे. व्यवहार करताना काही एमओयूज तयार होतात, काही वेळेला आपण 2-3 मुद्दे त्यातले महत्वाचे विसरून जातो किंवा लिहिले जात नाहीत किंवा माहितीच नसतात. मग त्यावेळेला त्या कायद्याच्या क्षेत्रातल्या माणसाचा जर सल्ला घेतला. त्यामुळे पूर्वी असं म्हणायचे की वकिली क्षेत्र असं काही त्याला फार प्रसिद्धी नव्हती किंवा ग्लॅमर नव्हता, परंतु आज तशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे वकील नक्की व्हावा तरुणींनी, आणि त्यांना खूप चांगलं यश मिळेल या क्षेत्रामध्ये, कोणत्याही फॅकल्टीमध्ये, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये काम करत त्यांनी. पण काहीही झालं कुठल्याही प्रोफेशन मध्ये कष्ट करण्याची तयारी, श्रमसंस्कार आणि संयम, अगदी हे तर या मताशी संयम हा पाळणं फार महत्वाचं आहे. आणि चांगलं काय वाईट काय, पैसा काही वेळेला लवकर मिळतो वाईट मार्गाने किंवा बेकायदेशीर गोष्टी करून लवकर मिळतो, आणि मग त्याची सवय लागायला लागते. काय करायचं अभ्यास करून, मला जर एवढे पैसे आज मिळतात, पण ते कधीतरी कुठेतरी इतक्या अडचणीत येतो माणूस. पण तेच जर तुम्ही संयम पाळून जर काम केलं, कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं, कुठलीही आश्वासनं कुठल्याही पक्षकारांना न देता काम केलं, महत्वाचं आहे, तर मग पुन्हा मागे वळून बघण्याची गरज नाही. मग तो त्याला फक्त स्काय इज द लिमिट. आणि असं व्हावं निश्चितपणे आपल्याला सगळ्यांनाच आवडेल ते. ह्या व्यवसायात तुम्ही तुमचं स्वतःचं एक स्थान निर्माण केलं, खूपच छान केलं. म्हणजे आज तुमच्या नावाला ग्लॅमर पेक्षाही आदरयुक्त भीती आहे क्रिमिनल मध्ये किंवा याच्यामध्ये. पण याच्या जोडीला तुम्ही काही धार्मिक संस्थांमध्ये, काही शैक्षणिक संस्थांमध्ये तितक्याच प्रगल्भतेने, तितक्याच वेगाने आणि प्रगतीचं विजन ठेवून काम केलं. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर मी असं म्हणतो की सप्तशृंगी भगवतीच्या ट्रस्टवरती आपण होता त्या काळात त्या ट्रस्टच्या, म्हणजे त्या मंदिराची असेल, त्याच्या गर्भगृहाची असेल, याची मोठी कामं झाली. आता तुम्ही भोसला म्हणजे सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा या पदावरही काम करतानाही आपण त्याचं एक विजन ठेवलंय. मग ह्या दोन्ही यांना तुम्ही न्याय कसा देतात? आता कोर्टातलं जर काम असेल तर त्याची आता सवयीनी आहे ते. ऑफकोर्स आता एवढी 38-39 वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर एकदा दोनदा कागद वाचल्यानंतर त्याची जिस्ट काय आहे, आणि माझ्या मराठी भाषेत मी जे म्हणतो ते की आपल्या पक्षकारासाठी खड्डे कुठे कुठे खणून ठेवलेले आहेत, त्याच्यावरनं कशा उड्या मारायच्या, हे आता सवयीनी ते येतं. म्हणजे त्याच्यासाठी आता फार असं काही मेहनत, पूर्वी जी रात्रंदिवस मेहनत करायचो मी, 10 वेळाला कागद वाचायचो, तसं आता हल्ली वाचायला लागत नाही. त्यामुळे थोडासा वेळ मिळतो. आणि मगाशी जसं म्हटलं की मला समाजाने इतकं दिलंय भरभरून की आता मी समाजाला काय देऊ शकतो, हा एक भावना माझ्या खूप जोरात आहे. आणि म्हणून मग त्या दृष्टीने मग मी प्रयत्न करतो. मग लवकर काम संपवतो. 4-4:30ला मी मोकळे होण्याचा प्रयत्न करतो संध्याकाळी. आणि मग तिथून स्ट्रेट भोसलामध्ये जातो आणि मग तिथे जे काही काम जबाबदारी आहे ती हळूहळू करतो. आणि भोसलासारख्या संस्थेशी निगडीत असल्यामुळे त्याचा मला खूप अभिमान आहे. कारण आज केवळ नाशिक, महाराष्ट्र किंवा भारतामध्ये नाही तर परदेशामध्ये सुद्धा भोसला म्हटल्यानंतर भोसला मिलिटरी स्कूल एवढं लोकांना माहिती असतं. मग तिथे काय आहे, ती जमीन किती आहे, कोण कोण काम करतात, किती इन्स्टिट्यूट्स आहेत, तिथे किती युनिट्स आहेत, याची जरी लोकांना माहिती नसली, नाशिकमधल्या लोकांना माहिती नाही, परंतु भोसला हे नाव इतकं मोठं आहे स्वतःच की त्या बॅनर खाली काम करताना खूप अभिमान वाटतो.
आणि असं वाटतं की आपण किती किती करू किती नाही करू या संस्थेसाठी, असं एक. मग आता त्याचं काही असं विजन आहे का त्यासाठी ठेवलेलं? भोसला मिलिटरी स्कूल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला मिलिटरी एज्युकेशन मुलांना देणं हे भोसलाचं तर ध्येय आहेच आहे. परंतु प्रत्येक मुलगा हा मिलिटरीमध्ये जाईल, मिलिटरीत अधिकारी होईल अशी अपेक्षित नाही आणि ते होणारही नाही. म्हणजे जर 100 मुलांची बॅच असेल तर त्यातला एखादा किंवा 2 मिलिटरीतले अधिकारी होतात, 2-3 जण मिलिटरीमध्ये सैन्य दलामध्ये किंवा कुठेतरी जातात. परंतु बाकीची मुलं त्यांना जे प्रशिक्षण मिळतं इथे मिलिटरीचं, जी शिस्त लागते आणि एक भारत देशाबद्दल जे प्रेम जागवलं जातं या संस्थेमध्ये, ह्या संस्थे ही जी जागा आहे नाशिकमध्ये ती साधारण 165 एकर जमीन आहे, इन द हार्ट ऑफ द सिटी. आणि डॉक्टर मुंजांनी त्याची स्थापना 1937 मध्ये केलेली आहे आणि त्यांनी या जागेला रामभूमी नाव दिले. किती सुंदर आणि समर्पक नाव आहे बघा. स्वातंत्र्यापूर्वीचं काळ आणि तेव्हा रामभूमी. आणि प्रत्येक जो तिथे मुलगा शिकतो त्याला आपण रामदंडी म्हणतो. हा रामाचा दंड आहे, रामासारखं वागेल. आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो जरी सैन्यात गेला नाही तरी या समाजामध्ये त्या माणसाची गरज आहे, त्या मुलाची त्याच्यावरच्या संस्कारांची गरज आहे. आणि देशप्रेम जागवणं आजच्या लहान मुलांमध्ये हे एक मोठं काम आज आपल्याला करायचंय आणि ते आमच्या या संस्थेमार्फत केलं जातं. म्हणजे ह्या एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून आपण जे तुमचं पूर्वीचं स्वप्न आहे की तिथून सुरुवात करता येईल आपल्याला की मुलांना न्याय संस्थेविषयीची जाणीव करून देणं, तर मला असं वाटतं की हा प्रकल्प तुम्ही निश्चितपणे तिथे राबवाल. ऍज अ नाशिकचे रहिवासी म्हणून, नाशिकचे रहिवासी सामाजिक क्षेत्रात काम करणं, प्रशासकीय काम करणं, याबाबत आता नाशिकची एक स्वतःची कशी एक स्वतंत्र ओळख असावी असं आपण काय सांगा? नाशिकने स्वतःची ओळख बनवलेलीच आहे, नो डाऊट अबाउट इट. आज आपण नाशिकला तीर्थक्षेत्र तर म्हणतोच आहे, जगामध्ये ते प्रसिद्ध आहे, कुंभमेळ्यामुळे प्रसिद्ध आहे. वाईन सिटी म्हणून आपण ग्रेप्स आता आपण म्हणतो ना, द्राक्षापासून द्राक्षापर्यंत. त्यामुळे नाशिकची ओळख नाशिकने बनवलेली आहेच आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. परंतु काही वेळेला विचार करताना एक मनामध्ये थोडीशी खंत निर्माण होते की नाशिकमधले जे आपण, इन्क्लुडिंग मी, म्हणजे मी धरून, जर समाजातल्या नाशिकमधल्या नाशिकाईट्सनी, नाशिककरांनी काही शिस्त बाळगली, आपली स्वतःची अशी शिस्त अंगामध्ये बाळगली, तर नाशिकचं नाव आणखीन चांगलं उज्ज्वल होण्याची नक्की खात्री मी देतो. काही 2-3 गोष्टी आहेत. आता आपल्याकडे विमानसेवा उझरला सुरू झालेली आहे, परंतु ती इतकी विस्कळीत असते. कधी विमानं बंद पडतील किंवा कधी त्या फेऱ्या बंद पडतील याचा भरोसा नाही, कधी सुरू होतील याचा भरोसा नाही. तर मला असं वाटतं की ते एक महत्वाची गोष्ट नाशिकसाठी करणं गरजेचं आहे की कायमस्वरूपी विमानसेवा तिथे वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या मोठ्या शहरांना जोडल्या जातील अशी सुरुवात करणं. गोदावरीची स्वच्छता तर होतेच आहे, दरवेळेला आपण पेपरमध्ये वाचतो, दरवेळेला त्याचं प्रदूषण होत राहतं, ती स्वच्छ होत राहते. गोदावरी सारखीच एक नंदिनी म्हणून एक नदी आपल्या आहे, नाशिकच्या सेंटर मधून ती जाते, पॅरलल जाते गोदावरीला, पण तिच्याकडे इतकं दुर्लक्ष आहे. म्हणजे नाशिकमध्ये शिरताना पहिले आपल्याला नंदिनी नदीचं पात्र दिसतं, ते वाईट वाटतं बोलायला की ते गटारीचं स्वरूप त्याला आलेलं. तर एक प्रशासन तर काम करायलाच पाहिजे, त्यांनी ते होत नाही प्रशासनाकडनं. परंतु नागरिकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. म्हणजे प्रशासनाला, म्हणजे माझ्यासारखा माणूस जर माझ्यासारखे 10 जण मला मिळाली तर मी सांगू शकतो की तुम्ही आम्हाला सगळी यंत्रणा द्या, बरोबर, पोलीस फोर्स द्या, तुमची यंत्रणा द्या, मशिनरी द्या, आम्ही उभं राहून ते करून घेतो. पण ते होणं गरजेचं, स्वयंसेवक तयार असे व्हाय. आणि जर असं जर झालं तर नाशिकचं रूप आणखीन एक नवीन ओळख, नाशिकचे एक सुंदर शहर जे आपण म्हणतो सुंदर नाशिक असावं, पण ते खरंच असणं पण गरजेचं आहे. त्यामुळे अशी एक नवीन ओळख पण व्हावी नाशिकची की जे शिस्तप्रिय आहे, सुंदर आहे. आणि हवा तर सुंदर आहेच आहे, मुबलक पाणी आहे, सेंट्रल रेल्वे नाशिक मधून जाते, हायवे नाशिक मधून जातोय, आणखी काय पाहिजे. आमचं आता तर पुणे, मुंबई आणि समृद्धी मार्ग पण जवळून जातो. त्यामुळे पण ह्या जर 2-3 गोष्टी आणखीन जर होऊ शकल्या आणि त्याच्यासाठी खरंच जबाबदारी तुम्ही काम करायला तयार आहे, माझ्यासारखे आणखीन एक 8 लोक आहेत जे काम करायला तयार आहेत. परंतु ह्याच्यासाठी प्रशासनाची मदत, ती यंत्रणा सगळी, कारण एकटा दुकटा हे माणूस करू शकत नाही, मोठं काम आहे. पण ते होऊ शकतं, केल्याने होतं आहे रे, कधी केल्याची पाहिजे असं म्हणतात.
त्याप्रमाणे ते करायला आपण सगळेजण कटिबद्ध असलंच पाहिजे आणि आले. तर मला असं वाटतं की हे आहेत ऍडव्होकेट अविनाश भिडे. आपण बघितलं असेल की एक मोठं विजन घेऊन आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही या व्यक्तिमत्वातनं स्वतःला सामाजिक जबाबदारी पेलण्याची, सामाजिक जबाबदारी तयार करण्याची, किंबहुना असं ते म्हटले बोलताना की मला कोणी याच्यातली एखादी जबाबदारी दिली, मग ती नदी स्वच्छता असू दे किंबहुना इतर असू दे, तर मी करायला तयार आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या यंग जनरेशनसाठी हा मोठा संदेश आहे. वकिली पेशासाठीच नव्हे तर इतर कुठल्याही क्षेत्रातल्या तरुणांसाठीचा हा फार मोठा संदेश आहे की मोठ्या पदावर काम करताना छोट्यातल्या छोट्या पदावरती स्वयंसेवक म्हणून काम करण्याची माझी मानसिकता आहे. आणि सेल्फ डिसिप्लिन हा या शहराचा जर गाभा ठरला, ध्येय ठरलं, उद्दिष्ट ठरलं, तर ऑटोमॅटिकली पूर्वीची जी नाशिकची ओळख होती, मंत्रभूमी होती, यंत्रभूमीकडे वाटचाल झाली. द्राक्षभूमी होती, रुद्राक्षभूमी होती, द्राक्षभूमीकडे वाटचाल झाली. पण ह्या वाटचालीमध्ये आपलं स्वतःचं योगदान असेल तर पूर्वीचं सुंदर नाशिक त्याच वेगाने परत आपण निर्माण करण्याची एक शक्ती आपल्यात आहे. फक्त ती शक्ती जागृत होण्याची गरज आहे. मला असं वाटतं की आज आपण भिडे सरांच्या या वाक्याला प्रतिसाद देऊया, एकत्र येऊया आणि माझं नाशिक, सुंदर नाशिक, देशामध्ये पहिलं स्वच्छ नाशिक म्हणून निश्चितपणे यश आपण प्राप्त करूया. मी मनापासून आपले आभार मानतो की आज आमच्या तरुणांना आणि समाजातल्या घटकांना एक छानसा संदेश तुमच्यामुळे मिळाला. आपण या पॉडकास्ट शो मध्ये आलात त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो. मला इथे संधी दिली. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoiceVista.in पर। ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान। डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।